नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कम्प्युटर बेसिक्सचा कोर्स पुढे करत असताना आज आपण वर्डचा लेआउट टॅब इथपर्यंत आलो आहोत. याआधी आपण वर्डचं फाईल, होम, इन्सर्ट आणि डिझाईन या टॅब्सबद्दल माहिती पाहिली आहे. त्याच्या व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आज आपण पाहणार आहोत लेआउट टॅब. मित्रांनो, लेआउट टॅब हा वर्डच्या सेटिंग्ससाठी सगळ्यात महत्त्वाचा टॅब. यामध्ये मार्जिन्स, ओरिएंटेशन, साईज आणि कॉलम्स हे मुख्य घटक आपण अभ्यासणार आहोत. तसंच ब्रेक्सबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. ही जी उभी लाईन आपल्याला दिसते ह्याचा अर्थ तर तुम्हाला माहितीच आहे. याला आपण कर्सर म्हणतो. आपलं टायपिंग इथून सुरू होईल हे ते इंडिकेट करत असतं. एक बाय डिफॉल्ट पॅरेग्राफ घेऊयात आपण. इक्वल RAND ब्रॅकेट पॅरेग्राफ्सची संख्या कॉमा प्रत्येक पॅरेग्राफमध्ये किती ओळी पाहिजे ती संख्या ब्रॅकेट क्लोज आणि एंटर केल्यावर हे काही पॅरेग्राफ्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 15-15 ओळींचे. मित्रांनो, आपलं जी लेआउट टॅबची सुरुवात आहे मार्जिन्सपासून. तर मी सांगतो आहे मार्जिनबद्दल माहिती. ही जी काय जागा सुटलेली आहे वरच्या भागामध्ये एवढी, डावीकडे ही, उजवीकडे अशी आणि खाली बॉटममध्ये सुद्धा ही जागा सुटलेली आहे. तर याला आपण मार्जिन्स असं म्हणतो. समजा मला खाली ही जागा एवढी जाऊ नसेल द्यायची, अजून 1-2 ओळी मला इथे ॲड करायच्या असतील किंवा उजवीकडची जागा मला एवढी जागा सोडायची नाही आहे, अशा ज्या काही जागा कमी जास्त करायच्या असतील आपल्याला, त्यासाठी आपण लेआउटमधल्या मार्जिन्सचा उपयोग करतो. मार्जिनवर क्लिक करून इथून मी खाली कस्टम मार्जिन्स यावर क्लिक करेल. टॉप, लेफ्ट, बॉटम, राईट या 4 मार्जिन्स इथं पाहायला मिळत आहेत आणि बाय डिफॉल्ट सगळ्या मार्जिन्स 2.54 सेंटीमीटर्स एवढे आहेत. तर आपल्याला टॉपची मार्जिन कमी करायची आहे. तर हा जो खालचा ॲरो आहे तो कमीचा आपण कमी करत जातो आहे. मी हिला 0.6 ठेवतो. बॉटमसुद्धा 0.6 ठेवतो. आपण हे क्लिक करण्यापेक्षा इथे टाईपही करू शकता कीबोर्डवरून. राईट साईडला पण आपण 0.6 असं सेट करूयात आणि ओके बटनावर क्लिक करूयात. तर आता वरचा भागात किंवा राईट साईडला आणि खाली बॉटम साईडला सुद्धा खूप कमी जागा ही सुटलेली आहे. तर लेफ्ट साईडला आपल्याला पंचिंग करायची असती, त्यामुळे एवढी जागा सोडली आहे. जर आपल्याला आणखी जागा पाहिजे असेल, मार्जिन्स, कस्टम मार्जिन्स या लेफ्ट साईडला 2.54 पेक्षा जास्त पाहिजे असेल तर इथून आपण तिला वाढवू पण शकता. ओके करूयात. आता ही जागा अजून पुढे सरकलेली आहे. तर हे होतं मार्जिन्सबद्दल. या 4ही साईडच्या मार्जिन आपल्याला जसं पाहिजे असतील तशा आपण सेट करू शकता. बॉन्ड पेपर्स किंवा कवरिंग लेटर्स यावर जर प्रिंट काढायची असेल तर आपण त्या हिशोबाने टॉपची आणि लेफ्टची मार्जिन ही सेट करावी. त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला काही पेजेस उभ्यामध्ये प्रिंट झालेले असतात, तर काही आडवे प्रिंट्स पण असतात. पेज आडवं बसेल एवढं प्रिंटर तर कोणतंच नाही आहे. ती सेटिंग आपण इथून करत असतो. जर आपल्याला उभ्या पेजवर जर प्रिंट पाहिजे असेल तर पोर्ट्रेट निवडा. आणि जर प्रिंट आपल्याला आडव्या पेजवर पाहिजे असेल, काही टेबल्स असतील मोठे किंवा जी माहिती आपल्याला आडवी पाहिजे आहे, त्यासाठी आपण त्याला लँडस्केप निवडू शकता. लँडस्केपमध्ये हे पेज आडवं होईल. ओके करूयात. तर अशा पद्धतीने हे पेज आडवं झालेलं आहे.
आणि आडव्या पेजमध्ये बॉटमला ही मार्जिन जास्त सुटलेली आहे जी आपण लेफ्टला सोडली होती. तर असं हे ओरिएंटेशन तुम्ही मार्जिनमधूनही घेऊ शकता किंवा लेआउटच्या या टॅब्समध्ये सेकंड नंबरवर ओरिएंटेशन आहे, पोर्ट्रेट किंवा लँडस्केप तुम्ही इथूनही निवडू शकता. आपण कस्टम मार्जिन पाहत होतो. तर हे होत्या मार्जिन्स. त्यानंतर आहे गटर. गटर आपली स्पायरल बाइंडिंग किंवा बाइंडिंगची जी जागा असती ती सोडल्यानंतर सपोज ती जर आपण 1 सेंटीमीटरचं जागा ही गटरसाठी म्हणजेच बाइंडिंगसाठी जर सोडत असू किंवा अजून थोडी जागा जास्त घेऊयात 1.5, तर ही 1.6 जागा आपण मार्जिनच्या आधी बाइंडिंगसाठी सोडली आणि त्याच्यानंतर आपली लेफ्टची 3.1 म्हणजे टोटल लेफ्ट साईडची जी जागा सुटणार ती जागा 4.7 अशी सुटेल. गटर पोझिशन आपण पाहत असतो एकतर ती लेफ्टला असते किंवा आणखी कुठे असेल आठवा, राईटला? नाही, राईटला कशी असेल? बाइंडिंग कुठं कुठे असते? एकतर लेफ्ट किंवा डायऱ्या, कॅलेंडर लगेच लक्षात आलं असेल. गटर पोझिशन एकतर लेफ्टला असते नाहीतर टॉपला. अशा पद्धतीने आपण ही गटर पोझिशन सेट करू शकता. त्यानंतर इथं पेपर साईजसुद्धा आपण निवडू शकतो. जर आपल्याला A4 साईजवर प्रिंट करायची आहे किंवा जे साईज आपल्याला पाहिजे लीगलवर पाहिजे असेल तर आपण लीगल म्हणजे थोडे लंबे पेजेस असतात ते असे भरपूर पेजेस आहेत. एन्व्हलप्ससुद्धा असतात आणि शेवटी कस्टम साईज आपण पण साईज इथे सेट करू शकता. असे एन्व्हलप वगैरे तुम्हाला जे पाहिजे असेल ते सेट करून ओके करा. तर अशा पद्धतीने आपलं मार्जिन्स सेट झालं. या मार्जिनमध्येच ओरिएंटेशन आणि पेजची साईज आपण पाहिली होती. त्यानंतर जसे न्यूजपेपर असतात, न्यूजपेपरमध्ये जी न्यूज असती ही अशी 2-3 कप्प्यांमध्ये केलेली असती. त्याला कॉलम्स म्हणतात. पॅरेग्राफ सिलेक्ट केला आहे आणि कॉलम्सवरून 2 कॉलम्स किंवा 3 कॉलम्स आपण जसं आपल्याला पाहिजे तसं घेऊ शकता. होममधून याला आपण जर जस्टिफाय केलं तर ते दिसण्यासाठी छान दिसेल. हे आपण 3 कॉलम्समध्ये हा पॅरेग्राफ सेट केला आहे. लेआउटमधून 1 कॉलम केलं की हा परत 1 कॉलमवर येईल. आपल्याला जेवढे कॉलम पाहिजे, एकापेक्षा जास्त पाहिजे असतील, 3पेक्षा जास्त जर आपल्याला कॉलम्स पाहिजे असतील तर आपण मोर कॉलम्स निवडा. नंबर ऑफ कॉलम्स इथे तुम्ही सेट करू शकता. 1 पाहिजे का 2 का 3 कॉलम्स पाहिजे. आणि इथे स्पेसिंग त्या ही जी स्पेसिंग आहे ही जरा जास्त सुटते आहे. हिला जर कमी करायचं असेल तर कॉलम्स, मोर कॉलम्स 1.25च्या ऐवजी आपण हिला कमी करून घेऊयात 0.9 सेंटीमीटर. तर ही साईज कमी झाली आहे कॉलम्समधली. अशा पद्धतीने आपण मार्जिन्स, ओरिएंटेशन, साईज आणि कॉलम्स याबद्दल माहिती पाहिली. जर आपल्याला आपलं हे सगळं पेज एवढं आहे पण आपल्याला इथेच जर संपवायचं असेल तर आपण इथे क्लिक करून ब्रेक्समधून पेज ब्रेक निवडू शकता. तर उरलेला भाग हा खालच्या पेजवर जातो आहे. जर आपण कॉलम्स केलेले आहेत आणि इथून पुढची टेक्स्ट आपल्याला पुढच्या कॉलममध्ये जर पाहिजे असेल तर आपण ब्रेक्समधून कॉलम ब्रेकही करू शकता.
उरलेला भाग आपला इकडे शिफ्ट होईल अशा पद्धतीने. तर हा होता लेआउट टॅब, ज्यामध्ये आपण मार्जिन्स पाहिल्या, ओरिएंटेशन म्हणजे पेज उभं पाहिजे की आडवं, सायझेस पाहिले वेगवेगळे पेजचे, कॉलम्स पाहिले आणि ब्रेक्स याबद्दल थोडीशी माहिती पाहिली. लेआउटमध्ये एवढंच. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.